वेलकम फ्रेंड्स. आज आपण 6वी सायन्सचा फर्स्ट चॅप्टर जो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स याचा एक्सरसाइज बघणार आहोत. सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, एक्सरसाइजमध्ये पहिला क्वेश्चन आहे, सजेस्ट द ॲप्रोप्रिएट वर्ड फॉर द ब्लँक्स. खाली रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या आपल्याला भरायच्या आहेत. पहिलं बघा, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस अनादर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक इटसेल्फ इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. म्हणजे काय, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यासारख्याच दुसऱ्या एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार करू शकतो. याला काय म्हणतो आपण? या प्रोसेसला म्हणायचं रिप्रोडक्शन. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे रिप्रोडक्शन. नेक्स्ट, डॅश डॅश अँड डॅश डॅश आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कोणत्या दोन मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या? पहिलं म्हणजे ग्रोथ अँड रिप्रोडक्शन्स आर द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नेक्स्ट बघा, द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्यू टू फूड इज कॉल्ड द डॅश डॅश ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काय म्हणणार? ड्यू टू फूड म्हटल्यावर हे न्यूट्रिशन असणार आहे. व्यवस्थित स्पेलिंग बघा, न्यूट्रिशन. आणि याच्यातलं लास्ट आहे, द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ डॅश डॅश. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी कशाने बनलेली असते? लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी कशाने बनलेली असते? सेल पासून. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे सेल. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. आता दुसरा बघा, काय म्हटलंय क्वेश्चन 2 मध्ये, बर्ड्स, फिश अँड ॲनिमल्स कॅन मूव्ह अँड चेंज देअर पोझिशन ऑन देअर ओन. बरोबर आहे. बर्ड्स असतील, पक्षी असतील, मासे असतील, ॲनिमल्स असतील, ते काय करतात? ते मूव्ह करतात, हालचाल करू शकतात, आपली पोझिशन चेंज करू शकतात. त्यांचे ते, आपणहून ते या गोष्टी करू शकतात. का? कारण ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. पुढे म्हटलंय, शेड लिव्स ॲज वेल ॲज व्हेकल्स लाईक ट्रॅक्टर्स अँड बुलक कार्ट्स कॅन ऑल्सो चेंज देअर पोझिशन. आता नेक्स्ट काय म्हटलंय बघा, लिव्ज असतील, पानं असतील झाडाची, व्हेकल्स असतील जसं की ट्रॅक्टर असेल, बुलक कार्ट्स असतील, किंवा कोणतंही तुम्ही 4 व्हीलर घ्या, 2 व्हीलर घ्या, ते सुद्धा त्यांची पोझिशन चेंज करतात की नाही, जागा चेंज करतात. मग पुढे असं विचारलंय, व्हॉट आर द इम्पॉर्टंट डिफरन्सेस बिटवीन दीज टू टाइप्स ऑफ मुवमेंट्स. आता दोन्ही ठिकाणी मुवमेंट होतात. बर्ड्स, ॲनिमल्स सगळे मुवमेंट करतात. हे व्हेकल्स असतील किंवा लिव्ज असतील, ते सुद्धा मुवमेंट करतात. मग यांच्या मुवमेंटमध्ये नक्की काय फरक आहे? आपल्याला लक्षात आलं असेल तुमच्या, बर्ड्स, ॲनिमल्स काय आहेत? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. पण व्हेकल्स वगैरे काय आहेत? ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत का? नाही आहेत. मग कोण त्यांची पोझिशन चेंज होतीये, पण आपण त्याला कारणीभूत आहोत की नाही? माणूस काय करतो? गाडी चालवतो. म्हणजे आपण त्यांची पोझिशन चेंज करतोय. त्यांना ते करता येते का? नाही. बघा आन्सर काय लिहायचंय, पॉइंट वाईज आन्सर लिहिलंय. बर्ड्स, फिश अँड ॲनिमल्स आर लिव्हिंग थिंग्स. बरोबर आहे. दे मूव्ह ऑन देअर ओन टू गेट फूड, प्रोटेक्ट देमसेल्व्स अँड फाइंड शेल्टर. आता जे बर्ड्स असतील, ॲनिमल्स असतील, ते त्यांची जागा बदलतात, मुवमेंट करतात. का? फूड हवं असतं त्यांना. बरोबर आहे. फूड हवं असेल त्यांना प्रोटेक्शन हवं असेल, त्याच्यानंतर शेल्टर, त्यांचा निवारा त्यांना हवा असणार आहे, त्याच्यामुळे ते मुवमेंट करतात. नेक्स्ट बघा, शेड लिव्स, ट्रॅक्टर्स अँड बुलक कार्ट्स कॅनॉट मूव्ह ऑन देअर ओन. बाकी हे व्हेकल्स वगैरे त्यांचं ते मूव्ह करत नाहीत. दे मूव्ह ओनली बिकॉज ऑफ विंड, ह्युमन्स ऑर ॲनिमल्स. एकतर पानं, बघा पानं हलतात, पण वारा आल्यानंतर हलतात, किंवा माणसाने जर व्हेकल चालवलं, गाडी चालवली, तरच ती हलणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर लिहायचं आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे त्यातला, thus living things move by themselves while non-living things need an external force to move. बरोबर आहे की नाही? लिव्हिंग थिंग्स जे आहेत ते त्यांचे ते मूव्ह करू शकतात,
पण नॉन लिव्हिंग थिंग्स जे आहेत त्यांना एक एक्सटर्नल फोर्स पाहिजे, म्हणजे बाहेरून आपण काहीतरी त्यांना एक फोर्स अप्लाय केला पाहिजे तरच ते मूव्ह होऊ शकतात, हलू शकतात. ठीक आहे, हा झाला आपला क्वेश्चन नंबर 2. आता 3 बघा काय म्हटलंय. Germs of many diseases are extremely microscopic. Germs, बरोबर आहे. जर्म्स कसे असतात, वेगवेगळ्या रोगाचे वेगवेगळे जंतू असतात, बरोबर आहे. ते कसे असतात, एक्स्ट्रीमली मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, अगदी लहान, जे अगदी डोळ्याला सुद्धा दिसत नाहीत. मग ते कशाच्या अंडर बघावे लागतं आपल्याला, मायक्रोस्कोपच्या अंडरच ते आपल्याला दिसू शकतात. पुढे म्हटलंय, दे आर सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आय. बरोबर आहे. नेकेड आय म्हणजेच काय, उघड्या डोळ्यांनी आपल्याला ती दिसत नाहीत, कारण ते इतके लहान असतात. डू सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस. आता बघा, आपल्याला आपल्या धड्यामध्ये सांगितलं की रिप्रोडक्शन हे काय आहे, मेन कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. मग जर्म सुद्धा जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर मग ते रिप्रोड्यूस होतात का, असं विचारलंय. व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतंय. एक्सप्लेन हाऊ यू डिसाइडेड धिस, तुम्ही हे कसं काय ठरवलंय ते एक्सप्लेन करा. असं म्हटलंय. थोडेसे कसे आहेत, प्रश्न मोठे आहेत, आधी समजावून घेणं आवश्यक आहे, तरच आपल्याला उत्तर व्यवस्थित लिहिता येईल. बघा, येस, मायक्रोस्कोपिक जर्म्स अल्सो रिप्रोड्यूस. बरोबर आहे, जर्म्स सुद्धा काय होतात, रिप्रोड्यूस होतात. ऑल्दो जर्म्स आर व्हेरी स्मॉल अँड कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आय अँड विदाउट मायक्रोस्कोप दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता आपल्या उघड्या डोळ्यांना जरी ते दिसत नसले तरी ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. आणि पुढे काय म्हटलंय बघा, रिप्रोडक्शन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघितलं आपण चॅप्टर मध्ये, रिप्रोडक्शन हे मेन कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्युसेस. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतो, त्याच्यामुळे हेन्स जर्म्स इन्क्रीज देअर नंबर बाय रिप्रोडक्शन. जर्म्स सुद्धा काय करतात, त्यांची संख्या वाढवतात रिप्रोडक्शनने. ठीक आहे. आता जर्म्स मधलं मुख्य पहिलं उदाहरण आपल्याला माहिती आहे, करोनाचं. बरोबर आहे, करोना सुद्धा कसा झपाट्याने वाढत होता, म्हणजे त्याचा नंबर नक्कीच वाढतोय. फक्त एवढंच आहे, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याच्यामुळे ते डोळ्यांना दिसत नाहीत. हा झाला क्वेश्चन नंबर 3. आता 4 बघूया. Explain that animals like rats, cats and dogs show awareness of their surroundings. काय म्हटलंय, एक्सप्लेन करायचंय तुम्हाला की रॅट असेल, उंदीर असेल, मांजर असेल किंवा कुत्रा असेल, ते कसं अवेअरनेस शो करतात सराउंडिंग्सला, परिसरामध्ये अवेअरनेस कसा शो करतात, थ्रू देअर बिहेवियर, त्यांच्या वागण्यामधून. हे सांगायचंय. राईट डाऊन युअर एक्सपिरियन्सेस अबाउट इट. तुमचे अनुभव लिहा असं म्हटलंय. अँड ऑब्झर्वेशन्स ऑफ हाऊ दे बिहेव इन डिफरंट सिच्युएशन. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते कसे वागतात त्याचं निरीक्षण तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहिती आहेत, त्याच लिहायच्यात. बघा, Animals like rats, cats and dogs are aware of their surroundings. हो, ते आहेत aware of their surroundings. हे तर बरोबर आहे. नेक्स्ट बघा, a rat runs into its hole when it hears a साऊंड. बरोबर आहे की नाही. रॅट उंदीर असतो, तर त्याचं जे बीळ असतं, घर असतं, त्याच्यामध्ये लगेच पळत जातो जेव्हा तो कुठला तरी आवाज ऐकतो. तुम्ही बघितलं असेल, उंदीर कसा असतो, घाबरट असतो, थोडा कुठे आवाज झाला की तो लगेच त्याच्या बिळामध्ये पळून जातो. हे लिहू शकता. त्याच्यानंतर अ कॅट रन्स आफ्टर अ माऊस. बरोबर आहे, मांजर काय करते, उंदीर दिसला की त्याच्या मागे पळते. और कॅट रन्स व्हेन शी सॉज मिल्क, किंवा तिला दूध दिसलं कुठे तरी ती पळते. बरोबर आहे, म्हणजे ते अवेअर आहेत सराउंडिंग्स बरोबर, म्हणून ते हे गोष्ट करतात. नंतर अ डॉग बार्क्स व्हेन इट सीज अ स्ट्रेंजर. कुत्रा बघा, कुत्रा भुंकतो की नाही, जेव्हा तो अनोळखी व्यक्तीला बघतो तेव्हा तो भुंकतो. अँड मूव्स हिज टेल व्हेन ही सॉज अ फॅमिलियर पर्सन.
पण जेव्हा तो ओळखीच्या व्यक्तीला पाहतो तेव्हा काय करतो, त्याचे शेपूट हलवतो. बरोबर आहे. This behavior shows that animals are aware of their सराउंडिंग. बरोबर आहे. ह्या बिहेवियर वरून, या वागण्यावरून आपल्याला हे कळतंय की ते त्यांच्या सराउंडिंग्सला अवेअर आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे उत्तर लिहू शकता. अगदी साध्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहीत असणाऱ्या गोष्टी आहेत. नेक्स्ट काय म्हटलंय बघा, क्वेश्चन नंबर 5. मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल मुवमेंट्स अलॉंग विथ द एनिमल्स दॅट मूव इन दोज वेज. काय सांगितलंय, लिस्ट करायला सांगितली आहे. डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल मुवमेंट म्हणजे प्राण्यांच्या वेगवेगळ्या हालचाली, त्यांची लिस्ट करायची आहे आणि कोणते प्राणी तशी हालचाल करतात त्यांचं नाव समोर लिहायचंय. बघूयात मग. बघा, मुवमेंट्स आणि नेम ऑफ एनिमल्स. पहिलं बघा, वॉकिंग. वॉकिंग कोण कोण करतो बघा, काऊ असेल, गाय असेल, डॉग असेल, कुत्रा, कॅट असेल. बरोबर आहे, वॉकिंग करतात. रनिंग, हे सगळे ना ते एक्झाम्पल्स लिहिणं इथे अपेक्षित नाही, 1-2-3 एक्झाम्पल लिहिलं तरी पुरेसं आहे. बघा, रनिंग कोण कोण करतं, हॉर्स, घोडा आणि चित्ता. बरोबर आहे, चित्ता सुद्धा काय करतो, रनिंग. जम्पिंग, उड्या कोण कोण मारतंय, फ्रॉग, बेडूक आणि कांगारू. बरोबर आहे. फ्लाइंग, फ्लाइंग म्हणजे उडणे, स्पॅरो असेल, पिजन असेल, ईगल असेल. मग तुम्ही याच्यामध्ये सगळे पक्षी येतात, त्याच्यामुळे 1-2-3 नावं लिहिले तरी चालतील. स्विमिंग, फिश असेल. बरोबर आहे. आणि व्हेल. बरोबर आहे, हे स्विमिंग मध्ये येतील. क्राउलिंग मध्ये बघा, सरपटतं कोण कोण, स्नेक. बरोबर आहे, स्नेक. त्याच्यानंतर अर्थवर्म, अर्थवर्म म्हणजे गांडूळ. तर हे क्राउलिंग मध्ये येतील, सरपटणारे प्राणी आहेत. क्लाइम्बिंग असेल, चढणं असेल झाडावरती, कोण चढू शकतं, मंकी, माकड आणि स्क्विरल म्हणजे कोण, खारुताई. हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता 6 बघा, काय म्हटलंय, प्लांट्स रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई. राईट डाऊन ॲज मेनी ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपिरियन्सेस ॲज यू कॅन विच डेमॉन्स्ट्रेट धीस. त्यांनी सांगितलंय प्लांट्स रिस्पॉन्ड करतात स्टिम्युलायला. बरोबर आहे. मग तुम्ही ऑब्झर्वेशन्स तुमचे लिहायचे आहेत, एक्सपिरियन्स लिहायचे आहेत. कोणकोणते निरीक्षणं तुम्ही बघितली आहेत की प्लांट रिस्पॉन्ड करतात, किंवा तुमचे अनुभव तुम्हाला इथे लिहायचे आहेत. बघूया. बघा, प्लांट्स cannot move from one place to another on their own, but they give response to the stimuli. बरोबर आहे. प्लांट्स जरी जागा बदलत नसले, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जरी जात नसले तरी ते रिस्पॉन्ड करतात. मग बघा काय काय करतात. इफ सनलाइट कम्स द ब्रांचेस ग्रोज इन दॅट डायरेक्शन. बरोबर आहे की नाही. जेव्हा सनलाइट येतो, सूर्याचा प्रकाश येतो, तेव्हा फांद्या ज्या आहेत त्या सनलाइटच्या दिशेने जातात, ग्रो करतात, वाढतात. त्याच्यानंतर रूट्स ग्रोज टुवर्ड्स द मॉइश्चर. याच्या ऑपोजिट रूट्स जे आहेत, म्हणजे मुळं जी आहेत झाडाची, ती मॉइश्चरच्या दिशेने, म्हणजे पाणी जिथे त्यांना मिळतंय, ओलावा, खालच्या दिशेने ते जाणार आहेत. बरोबर. हे सुद्धा काय आहेत, त्यांचे ते रिस्पॉन्डच करतात एक प्रकारे स्टिम्युलायला, त्याच्यामुळे हे लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर टच मी नॉट प्लांट, म्हणजे कोण माहिती तुम्हाला, लाजाळूचं झाड जे असतं ते. प्लांट फोल्ड्स इट्स लीव्स व्हेन टच्ड. बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं असेल, लाजाळूचं जे झाड असतं त्याच्या पानांना जर तुम्ही बोट लावलं किंवा त्याच्या जवळ जरी बोट नेलं तरी काय होतं, ते त्याचे पानं मिटतं, फोल्ड करतं. नेक्स्ट बघा, लोटस फ्लॉवर्स ओपन ड्युरिंग द डे अँड क्लोज ॲट नाईट. कमळाची फुलं जी असतात ती काही दिवसा उमलतात आणि रात्रीच्या वेळेला बंद होतात. सनफ्लॉवर असेल, सनफ्लॉवर टर्न्स टुवर्ड्स द सनलाइट. बरोबर आहे, सनलाइटच्या दिशेने ते टर्न होतं. आणि अ क्लाइंबर ग्रोज बाय वाइंडिंग अराउंड अ सपोर्ट. आता क्लाइंबर म्हणजे वेल माहिती तुम्हाला. वेल जी असते ती काय होते, एखादा तिला सपोर्ट मिळाला की त्या भोवती गुंडाळत जाते आणि ती वाढते. अशा पद्धतीने ही एक्झाम्पल्स आपल्या रोजच्या जीवनातली आहेत.
आपण बघितलेली असतात तीच इथे लिहायची आहेत. आता 6वा झालाय. 7वा बघा प्रश्न. काय म्हटले? टर्टल्स स्टे इन वॉटर फॉर अ लॉंग टाइम. टर्टल्स म्हणजे कासव. कासव काय करतात? पाण्यामध्ये राहू शकतात लॉंग टाइम. व्हाय डू दे कम टू द सरफेस रिपीटेडली अँड पोक देअर हेड्स आउट ऑफ वॉटर. पण ते जरी पाण्यात राहत असले तरी सुद्धा ते रिपीटेडली ते सरफेसवर येतात आणि काय करतात? पोक देअर हेड्स आउट ऑफ वॉटर, आणि त्यांचं जे डोकं आहे ते पाण्याच्या बाहेर काढतात. फिश हाऊएव्हर डू नॉट ट्राय धिस. व्हाय असं म्हटलंय. पण मासे जे असतात फिश ते तसं करतात का? ते तसं नाही करत. मग असं का आहे? तुम्हाला माहिती आहे की कासव जो आहे तो पाण्यातही राहू शकतो आणि बाहेर जमिनीवरही राहू शकतो. पण मासा कसा आहे? फक्त तो पाण्यातच जगू शकतो. मग याचं उत्तर बघा व्यवस्थित. टर्टल्स लिव्ह इन वॉटर बट ब्रीथ थ्रू लंग्स. आता जे कासव आहेत ते पाण्यात राहतात, पण त्यांचं जे श्वसन आहे ते कशाच्या माध्यमातून होतंय? लंग्सच्या माध्यमातून होतंय. सो दे कम टू द सरफेस अगेन अँड अगेन टू ब्रीथ एअर. म्हणून ते सरफेसवर सारखं सारखं काय येतात? तर श्वास घेण्यासाठी, म्हणून हवा त्यांना हवी असते, श्वास हवा असतो, म्हणून ते श्वास घेण्यासाठी सरफेसच्या तिथे येतात. या उलट फिश बघा. फिश ब्रीथ थ्रू गिल्स अँड गिल्स टेक ऑक्सिजन फ्रॉम वॉटर. आता जे मासे आहेत त्यांच्याकडे श्वसनासाठी काय आहे? लंग्स नाही आहेत, तर काय आहे? गिल्स आहेत. गिल्स म्हणजे कल्ले. माशांना कल्ले असतात की नाही, तर ते कल्ल्यांच्या मदतीने श्वसन करतात. आणि गिल्स टेक ऑक्सिजन फ्रॉम वॉटर, आणि त्या कल्ल्यांना गिल्सना ऑक्सिजन कशातून मिळतो? पाण्यातून मिळतो. सो फिश डू नॉट नीड टू कम टू द सरफेस फॉर ब्रीदिंग. म्हणून माशांना सरफेसवरती येण्याची गरजच नाहीये. ठीक आहे, कारण त्यांना पाण्यातूनच ऑक्सिजन मिळतोय. पण तसं कासवांचं नाहीये. त्यांना ऑक्सिजन घेण्यासाठी हवा हवी आहे, एअर हवी आहे, त्याच्यामुळे ते सरफेसवरती सारखे येतात. ठीक आहे, अशा पद्धतीने 7वा प्रश्न झाला. आता 8वा प्रश्न बघा. पुस्तकात आपला दिलाय. द लाईफ सायकल ऑफ अ फ्रॉग इज गिवन बिलो इन अ जम्बल्ड ऑर्डर. आपल्याला लाईफ सायकल झाली आहे फ्रॉगची, तीच इथे दिली आहे जम्बल्ड ऑर्डर मध्ये. म्हणजे त्यांनी पुढे मागे करून दिलेलं आहे. त्याच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत लाईफच्या, त्याची चित्र खाली दिली आहेत, त्या डायग्राम दिल्यात, फक्त ते पुढे मागे आहे. गिव्ह द करेक्ट नंबर इन द बॉक्सेस टू पुट देम इन द प्रॉपर सिक्वेन्स. ते आपल्याला सिक्वेन्सने लावायचं आहे. मग बघूया. बघा बरं, याच्यातलं पहिलं काय येईल? सगळ्यात पहिल्यांदा हे येणार, बरोबर आहे, त्याला 1 नंबर देऊया. नेक्स्ट बघा काय येईल? त्याच्यानंतर हे 2 नंबर येणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय येईल बघा? त्याच्यानंतर हे 3 नंबर, हे 4 नंबर आणि हे 5 नंबर. ठीक आहे, आलं लक्षात? ते पूर्ण एकत्र एका स्क्रीनवर दाखवता येत नाहीये, त्याच्यामुळे असं होतंय. 1 2 3, इकडचं आहे ते 4 आणि हे 5. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे ऑर्डरने सिक्वेन्सने लावू शकतो. हा आहे 8वा प्रश्न. आता 9वा बघूयात. बघा, 9वा प्रश्न पण खूप सोपा आहे. काय म्हटलंय? क्लासिफाय द फॉलोइंग इनटू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ग्रुप्स बेस्ड ऑन देअर कॅरेक्टरिस्टिक्स. क्लासिफाय करायचे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, काय काय दिलंय? स्टोन, बटरफ्लाय, बायसिकल, बुक, फिश, एअर, ट्री, काइट आणि बस. ठीक आहे, सोपं आहे. बघा, स्टोन कशामध्ये जाईल? नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, बरोबर आहे. बटरफ्लाय लिव्हिंग मध्ये जाणार, बायसिकल नॉन लिव्हिंग मध्ये जाईल, बुक असेल नॉन लिव्हिंग, फिश लिव्हिंग मध्ये जाणार, एअर नॉन लिव्हिंग मध्ये जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्री लिव्हिंग मध्ये जाणार, काइट पतंग नॉन लिव्हिंग मध्ये, आणि बस सुद्धा नॉन लिव्हिंग मध्ये. ठीक आहे, इथे ठीक आहे. 9वा क्वेश्चन झाला. आता लास्टचा 10वा बघा.
राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. त्यातलं पहिलं आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑन द ॲनिमल्स व्हेन देअर इज अ ड्रॉट अँड देअर इज नो फूड ऑर वॉटर अवेलेबल फॉर देम. काय म्हटलंय? जर समजा ड्रॉट म्हणजे दुष्काळ जर पडला आणि समजा पाणी आणि फूड दोन्ही अवेलेबल नाहीये, पाणी आणि अन्न दोन्ही सुद्धा अवेलेबल नाहीये, तर त्याचा ॲनिमल्सवर काय परिणाम होईल, काय इफेक्ट होईल हे विचारलंय. मग लिहूयात. बघा, ड्युरिंग ड्रॉट ॲनिमल्स डू नॉट गेट इनफ फूड अँड वॉटर. काय होतं? ड्रॉट असतो, दुष्काळ असतो, तेव्हा ॲनिमल्सना तेवढं इनफ फूड आणि वॉटर मिळत नाही. दे बिकम वीक, ते वीक व्हायला लागतात. अँड देअर ग्रोथ इज अफेक्टेड, त्यांची ग्रोथवर त्याचा परिणाम होतो, वाढीवर परिणाम होतो. मेनी ॲनिमल्स फॉल सिक, त्याच्यामुळे काय होतं? ॲनिमल्स आजारी पडायला लागतात. दे मायग्रेट टू अनदर प्लेसेस, बरेच ॲनिमल्स काय प्रयत्न करतात? मायग्रेशन करायचं म्हणजे स्थलांतर करायचं, दुसऱ्या ठिकाणी जायचं जिथे पाणी आणि अन्न मिळेल. आणि लास्ट, इफ दे डू नॉट गेट इनफ फूड अँड वॉटर फॉर अ लॉंग टाइम दे मे डाय. ठीक आहे, काय म्हटलंय? जर भरपूर म्हणजे काळापर्यंत त्यांना पाणी आणि अन्न नाही मिळालं तर काय होतं? ते मरू सुद्धा शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहू शकतो. आणि त्यातलं लास्ट आहे बी क्वेश्चन, अ टायगर कब ग्रोज डज इट ऑल्सो डेव्हलप, एक्सप्लेन धिस स्टेटमेंट. काय म्हटलंय बघा, अ टायगर कब म्हणजेच वाघाचा बछडा. ठीक आहे, तो वाढतो तेव्हा तो डेव्हलप होतो का? हे स्टेटमेंट एक्सप्लेन करा असं म्हटलंय. करूयात मग. येस, अ टायगर कब ग्रोज अँड ऑल्सो डेव्हलप. बरोबर आहे, टायगर कब लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तो वाढणार, त्याची वाढ होणार, डेव्हलपमेंट होणार. ॲज इट ग्रोज इट्स बॉडी बिकम्स बिगर, तो जसं जसं हळूहळू वाढत जाईल त्याची बॉडी सुद्धा मोठी होणार आहे, बिग होणार आहे. इट ऑल्सो लर्न्स टू वॉक, रन, हंट अँड प्रोटेक्ट इट सेल्फ. हळूहळू तो वेगवेगळी स्किल्स सुद्धा डेव्हलप करणार आहे. कोणती स्किल्स असतील? चालायला शिकेल हळूहळू, पळायला शिकेल जोरात, हंट म्हणजे शिकार करायला शिकेल, आणि प्रोटेक्ट इट सेल्फ, स्वतःला प्रोटेक्ट करायला सुद्धा हळूहळू शिकेल. दस अ बिगर कब शोज बोथ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये हे दोन्ही दिसणार आहे, वाढ सुद्धा होणार आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट सुद्धा होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज आपण आपला जो पहिला चॅप्टर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स याचा एक्सरसाइज बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.